आपण आता बघत आहात 24 लोक व्यासपीठ 24 MRP वर निर्बंध घालणारा कायदा संसदेत पारित करावा. अखिल भारतीय मानवाधिकार संघाची मागणी. पिंपळनेर येथील अखिल भारतीय मानवाधिकार माहिती अधिकार कार्यकर्ता संघ आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत साक्री तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय श्री नरेंद्रजी मोदी पंतप्रधान नवी दिल्ली यांना निवेदन अप्पर तहसीलदार पिंपळनेर यांच्यातर्फे देण्यात आले. निवेदनाचा आशय असा की केंद्र सरकारने उत्पादनावर वस्तूवर उत्पादकांना MRP कमाल विक्री किंमत छापणे बंधनकारक केले, परंतु विद्यमान कायद्यामध्ये MRP किंमत कशी निश्चित करावी याबाबत कोणतीही वैज्ञानिक सूत्र मांडणी, त्यावर नियंत्रण ठेवणारी पडताळणी करणारी व्यवस्था अस्तित्वात नसल्याने वस्तू निर्मितीच्या मनमानी छापील MRP किंमत उदयास आली. त्यातून ग्राहकाची प्रचंड आर्थिक लूट फसवणूक अनेक वर्षापासून सुरू असून अक्षरशः निर्मिती किमतीपेक्षा प्रसंगी 300 ते 400 पटीने MRP आकारून ग्राहकांना ती वस्तू विकण्यात मजबूर केले जात आहे. यावर निर्बंध घालणारा अत्यंत कडक धोरणात्मक कायदा संसदेत पारित करावा असा त्याची अंमलबजावणी कठोररित्या होण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण प्राधिकरण यंत्रणा निर्माण करण्यात यावी. त्यातून ग्राहकांना कायमस्वरूपी न्याय मिळावा, ग्राहक हक्काचे संरक्षण करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. अन्यथा पुढील आंदोलन अखिल भारतीय ग्राहक पंचायत मार्फत दिनांक 25 मे 2026 रोजी दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर करण्यात येईल. त्यातील देशभरातील अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जास्तीत जास्त पदाधिकारी आंदोलनात सहभागी होतील. तरी कृपया MRP वर निर्बंध घालणारा अत्यंत कडक धोरणात्मक कायदा संसदेत पारित करण्यात यावा अशी विनंती अखिल भारतीय मानवाधिकार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ व अखिल भारतीय ग्राहक पंचायत साक्री तालुका यांच्या मार्फत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी नवी दिल्ली यांच्याकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदन पिंपळनेर येथील अप्पर तहसीलचे नायब तहसीलदार माननीय श्री बैरम साहेब यांनी स्वीकारले. त्या प्रसंगी अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे अध्यक्ष प्रवीण थोरात, पदाधिकारी रावसाहेब शिंदे आणि दिनेश भालेराव इत्यादी उपस्थित